खूप सोपी आहे. बेस पण तुम्ही बघा खूप असं मोठ्या साईजमध्ये आहे आणि आतमध्ये कपडे ठेवायला पण जागा भरपूर आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे आहे 26.5 इंच असं आणि इकडनं आहे 21.5 इंच. हे असे 26.5 इंच आणि 21.5 इंच. आता आपण अशी घडी घालणार आहोत ह्याची. म्हणजे 21.5 इंच आपलं वरती येणार आहे आणि 26.5 इंच अशी घडी घालणार आहे आणि ह्याचा आपण म्हणजे निम्मा भाग करणार आहोत 21.5च्या. आता 21.5च्या निम्मा आपण 10.5ला मार्किंग करणार आहोत. ठीक आहे. असं बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इकडनं आहे ना खालनं 3 इंच घ्यायचं. 3 इंच अशी लाईन आखून घ्यायची आणि वरच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं. तिथे पण अशी लाईन आपण आखून घेणार आहोत. आता ह्या का नीट लक्ष द्या, वरनं आपण 2.5 इंच घेतले आणि खालनं 3 इंच घेतले. आता हे 2.5 इंच घेतले ना, तिथून 6 इंचावर मार्किंग करायचे आणि हे जे 3 इंच घेतले तिथून 7 इंचावर मार्किंग करणार आहोत. ठीक आहे का. आता हे जे 3 इंच आहे ना, तिथून परत अर्धा इंच खालती घ्यायचे, म्हणजे ही अशी लाईन घ्यायची खालती. हे 7 इंच तिथून लाईन खालती घ्यायची आणि हे 6 इंच आणि 7 इंच असं आपण जॉईन करणार आहोत. आता आपल्याला काय ही लाईन इकडनं आणि हे असं कापून घ्यायचं आहे आणि सेम हेच इकडे पण कापायचं आहे. चला तर मग आपण कट करून घेऊया. मापं नीट लक्षात घ्या बरं का. ही बॅग आहे ना बनवायला खूप सोपी आहे. फक्त मापं नीट लक्षात घेऊन तुम्ही कटिंग करून घ्या. आता असं सेम इकडे कापून घ्यायचं आहे आपल्याला. मग आता ह्या पद्धतीने माझं हे कापून झालेलं आहे. आता पहिल्यांदा आपण ह्याला बंद लावून घेणार आहोत, मग मी तुम्हाला आतमधले कपडे कसे शिवायचे ते सांगते. मग आता मी 2 बंद घेतले, त्याचं माप सांगते तुम्हाला. 25 इंचचे 2 बंद घेतलेले आहेत. आता हे जे कटिंग केले ना आपण, तिकडनं 2.5 इंच पुढे घ्यायचं इकडे मार्किंग आणि इकडनं पण 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच घेतलं तिथे तुम्ही वाटल्यास एक लाईन मारून घ्या आणि मग तिथून अर्धा इंच 1 इंच खालती घ्यायचे. ठीक आहे. इकडनं 1 इंच खालती. इकडनं 2.5 इंच, इकडनं 2.5 इंच आणि वरनं 1 इंच खालती. आणि मग खालती घेतल्यावर हे जे बंद आहे ना तो असा दुमडायचा आणि इकडं इथे शिवायचा. अशा पद्धतीने इथे हे आपण शिवून घेणार आहोत. ठीक आहे. अशाच पद्धतीने दुसरा बंद पण आपण शिवून घ्यायचा आहे. चला तर मग आपण बंद शिवून घेऊया. ही नीट व्यवस्थित दिसते. ठीक आहे. चला तर मग आता रनर घालून घेऊया. आता रनर घालून झालाय माझा
आता काय करायचं, आपण हे उलटं करून घेऊया बॅग. आता जी एक्स्ट्राची चेन आहे ना आपली, ती आपण कट करून कापून घ्यायची. आणि हो का, आता पहिल्यांदा काय करायचं बघा, हे एक्स्ट्राची चेन आहे ना ती कापून घ्यायची आणि हे असं इथे शिवून घ्यायचं. दोन्ही बाजू आपण इथे शिवून घेणार आहोत. आणि शिवून झालं ना, इथे असं हे शिवून घ्यायचे. आणि शिवून झालं की त्याला पायपिंग करायची आहे बरं. हो का, आता ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना बाहेरची, ती मी कापली आहे. आता आपण काय करायचं, इथे हे शिवून घ्यायचे. शिवून झालं ना की ह्याला पायपिंग करायची. ही बाजू आणि ही बाजू, दोन्ही बाजू नीट व्यवस्थित शिवून घ्यायच्यात. आणि पहिले पायपिंग म्हणजे शिवायचं आणि मग पायपिंग करायची. पायपिंग केल्यामुळे जरा नीट व्यवस्थित दिसतं. ठीक आहे, चला तर मग आपण शिवून घेऊया. बघा, आता हे कोपरे आहेत ना, हे चारही कोपरे हे बंद नीट व्यवस्थित ठेवून हे चारही कोपरे असे हे करून हे शिवून घ्यायचे. आणि ह्याला पण पायपिंग करायचं. काशी इथे शिलाई मार्जिन, ह्याला पण इथे पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे चारही कॉर्नर आपण शिवून घेणार आहोत. चला तर मग आता कॉर्नर शिवूया. एक 4-5 दिवसांचे कपडे ह्याच्यामध्ये मावतात. तुम्ही जर फिरायला वगैरे जाताना घेऊन गेले तरी चालेल. 1-2-3 दिवस 4-5 दिवसांसाठी फिरायला जायचं असेल तर हे घेऊन जाऊ शकता बॅग. आता आतमध्ये पण भरपूर अशी जागा आहे आणि खूप सोपी, साधी सोपी अशी ही बॅग आहे. बनवायला एकदम सोपी बॅग आहे. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी बंद वगैरे शिवून छान दे. बघा, खालती तुम्ही बेस पण बघा एकदम मोठ्या साईजमध्ये झालेला आहे. कशी वाटली बॅग मग? आवडली ना? चला तर मग बॅग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.